तर हाय सगळ्यांना नमस्कार. बघू शकता तिथं काय चाललंय. हे काय बनवले, काय म्हणते ते याला? दिंड. काय म्हणतात? नागदिव. हे नागदिव आहे त्या देवाला बनवलंय त्याने बाजरीच्या पिठाचं. असं असतात बनवते ते नागदेव. बघू शकता तुम्ही इथे 4 5 6 7 बनवल्यात. तिकडं आदान ठेवले, त्याच्यात पाला टाकलाय. आता ते टाकायला लागले. उकडून घ्यायचं वाटतं. मकाचा पाला टाकलाय. बघू शकता तिथं उकडून घ्यायला लागली. कमी कर की लय उकळी आली. तर तिथं उकडून घ्यायला लागली. इकडं कारलं चाललंय आईचं. आता हे राडा उचलायचा. आणि इथं भाजी. ही कशाची आहे बरं? करडीची आहे. हा, करडीची भाजी आहे. बघू शकता चिरली 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 भाजी. भाजी निवद पण केले तर मला दाखवते निवद. ही भाकरी बाजरीच्या केले तर बघू शकता. ही बाजरीच्या भाकरी. ही निवद केले तर इथं. आणि ते बानूला पराठा केलं तर 2च भाकरी केले त्या. भात आहे रात्रीचा, तीच परतायचा खायचा. आणि इथं कारलं काल शिजवून ठेवलं आहे ना. ती रात्री पातळ भाजी बनवली होती. आणि बी पण आपल्या झाडाचं लय निघल्यात आहे. एवढं बी निघल्यात एवढं. तुम्हाला दाखवते बी कशाचं आहे. तर याची तर उसळ 1 नंबरच होती. हो का, कशाचं बी आहे तर माहिती आहे का तुम्हाला? घेवड्याचं पापडी, तसली पापडी म्हणतात त्याला. तसलं 1 किलो निघल्यात. बघा 1 किलो आहे तर पापडीचं बी. ह्याची करायची संध्याकाळी उसळ. तुम्हाला मी दाखवते कशी करते ते. आणि इथं देवपूजा झाली. आणि इथं देव आहे तर ह्या देवांसाठी तिनं हे बनवलंय. बघू शकता, तुम्हाला दिसणार नाही. हा, देवपूजा तर काय रोजच असते तिची. हे असं आहे देव. आणि ती देवासाठीच आणलेलं मी. ती काय ती टोपलं, हे डिझाईनचं टोपलं. आणि हे बघू शकता. हे कुठं देवाला हे जायचं म्हणलं तर हे आता शिटीतच असतंय, खेड्यात नसतं एवढं. आणि देवाला भांडी पण आणले ती बरं का मी. हा, बघू शकता. इथे ठेवून दाखवते. हा, ही पंचपाळ आणले तिकडं मंदिरात ठेवायला. पंचपाळ छान वाटलं म्हणून घेतलं. आणि आता सक्रातीला पण होईन. आणि ही पण तिकडंच आणलंय ठेवायला. तिकडं तिथं नाही तर इथं कुठं पण ठेवण, पण आणलंय मी. ही सक्रातीला छान वाटतंय, बरोबर आहे का नाही? इकडे झाली देवपूजा. आणि मग उकीर तर किती निघलाय बघितलं का मांडणीच्या खाली. आता मी काय म्हणलं, ही पीटी जी आहे तिकडल्या घरात लावावा. आणि ही मान्या या साईडला लावा. म्हणजे पाठीमाग लय चागळ आहे ना. पाठीमाग लय चागळ आहे म्हणून म्हणलं. त्यामुळं कसं आहे माहिती आहे का, बिहावलंय वाटतंय संध्याकाळनं. आणि वहिनीचा मला 10 10:30 वाजता फोन आलता की ताई येता का तुम्ही, घरावर दगड फेकायला लागल्यात. आता 10 10:30 वाजता मी कसं जाणार नाही का. आता मला पण भ्या वाटतंय. पण त्यांना मी म्हणलं पोरच असतेली इथली. म्हणलं पोरं शानी नाहीत. म्हणलं भिवू नका. म्हणलं जावा पाठीमागं निबार शिव्या द्या म्हणलं.
तर तिथंच त्यांच्या शेजारी घर आहे, त्या पण घरावर हाणली होती, म्हणजे दोन्ही घरावर दगड हाणली होती. आणि किती वाजता माहिती आहे का? 9 वाजता. तर नेहमीप्रमाणे आई स्वयंपाक करायला लागली. आता तुम्ही म्हणतात मी स्वयंपाक करत नाही. मी बाहेरचं बानूला चारलं, कपडे ही धुतली, दूध ही तापून बानूला चारून झालं माझं. आणि म्हणलं चला आई धिंड कशी बनवते ते आमच्या मामी आईला विचारत होत्या, धिंड कशी बनवतात. उकळली असतील की. किती फुल केलाय गॅस? ही तुम्हाला कदाचित उद्याच हेडव बघायला भेटेल, कारण ऑलरेडी मी टाकलेलं आहे. काल नाही का मास ही चिरत होती, खरा मासा. बारीक गॅसवरच आहे उचलत असते. बघू शकता याची धिंड. काय माहिती बाय, नागदिव ती ध्यानात येत नाही. लय दिवसात ना करायला लागल्यावर ध्यानात बसत नाही. नागदिव ध्यानात येत नाही बाई. झालं वाटतं. आता आई परातीत काढेल, तुम्हाला मी दाखवते कसं आहे नाही शिजवले तर पाल्यात. बघितलं का उकडून काढले तर. आणि काय काय टाकलंय? गोळी तिला नाही कुठं बसू कर. मिठातलं केलं, मिठात लाईने केले ते. याला वात लावायची आहे का नाही? परातीत मांडून वात लावायची, उकडून निघते. तर चला, कसा वाटला आईचं नागदिव सांगा कमेंट बॉक्समध्ये. कसं आहे माहिती आहे का, आता म्हातारापणी ती हे काय परंपरा असते, त्या गोष्टी फॉलोच करावंच लागते. त्या इथं चाललंय तिचं कारलं तर एकदा केलं म्हणजे 2-3 दिवस परतू खात्यात. आणि तिलाच आवडतं. मी खाल्लं तर खाते एखाद्या बारीला, नाहीतर नाही खात मी. तर चला, बाय सगळ्यांना.